सर ओके झाले थोडस अंतर ठेव. नमस्कार. स्टार भारत न्यूज 1 आणि मन्याड वार्ताची टीम आज या ठिकाणी माळाकोळी सर्कल मध्ये आहे. माळाकोळी हे गाव 12 ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध असणारं देवस्थान, श्रद्धाळू वर्ग, सामाजिक तालुक्याचं गाव. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रासह पोलीस स्टेशन आणि इतर कार्यालय शासनाची इथं कार्यरत आहेत. हे गाव नांदेड लातूर हायवेवर असून या गावची साधारणतः लोकसंख्या 15,000च्या पुढे असून या माळाकोळी सर्कलचं साधारणतः मतदान हे 30,000च्या आसपास आहे. या गावामध्ये पाणी टंचाईच्या संदर्भानं आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि या नांदेड जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे एक धडाडीचे नेते आणि त्यांच्या टीमनं माननीय तहसीलदार लोहा यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवावा, अन्यथा 12 मेला घंटानाद करण्यात येईल असं त्यांना लेखी निवेदन दिलं होतं. त्या संदर्भाने त्या अनुषंगाने आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते भीमाशंकर मामा कापसे आपल्या सोबत आहेत. ते आज माळाकोळीच्या या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी इथली पाण्याची समस्या जाणून घेतलेली आहे. या ठिकाणी इथे धडाडीचे पत्रकार बायस सर असतील, आमचे इथले ग्रामस्थ नाना तिडके असतील, भारत मस्के असतील आणि सर्व टीम आहे. आपण या ठिकाणी आपण आझाद ग्रुपचे अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांना विचारूया की साहेब, आज या ठिकाणी आपण उपस्थित झालात तर इथली काय परिस्थिती जाणवली, पाण्याबद्दल तुमचं काय मत आहे, पाण्याच्या निमित्तानं तुमचं काय या ठिकाणी आता ऑब्झर्वेशन आहे? हा माळाकोळी सर्कल मधील पाण्याचा प्रश्न आम्ही 4 तारखेला तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं होतं आणि 12 तारखेच्या नंतर जर त्यांनी उपाययोजना नाही झाल्या तर आम्ही घंटानाद आंदोलन करणार होतो. तहसीलदार साहेबांनी जे काही जलजीवनचे अधिकारी आहेत, इंजिनियर साहेब, त्यांना सांगून पण माझी भेट घ्यायला सांगितली होती. आणि आपले जाधव म्हणून आहेत, लोहा तहसीलला असतात, त्यांनी पण म्हणले होते की आपण तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला काय उपाययोजना करता येतील ते आपण पाहूत. त्याच्यामुळे आम्ही ते आंदोलन, त्यांच्या आव्हानाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊन थांबवलं. पण परवा मी एका लग्नामध्ये गेलेलो असताना हे आरोग्य केंद्रातील इथले कर्मचारी, आमचे कांबळे भाऊ, माझ्याकडे येऊन त्यांनी सांगितलं की मला आमच्याकडे प्यायच्या पाण्याची पण व्यवस्था नाहीये. ते माळाकोळी सारख्या समृद्ध गावचं हे ग्रामीण रुग्णालय आहे. जवळपास आजूबाजूचे इथले 20-25 खेड्याचे इथं आरोग्याच्या संदर्भात येणारे पेशंट आहेत आणि इथं आल्याच्या नंतर त्यांना प्यायच्या पाण्याची पण व्यवस्था नाहीये. बरं, त्यांना तर नाहीये नाही, पण इथल्या कर्मचाऱ्यांना पण कुठलीच पाण्याची व्यवस्था नाहीये. ना संडास बाथरूमला सुद्धा पाणी आहे त्यांच्याकडं, ना बेसिनला पाणी आहे, ना प्यायला पाणी आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं योगदान आहे, महाराष्ट्रभर आपली चळवळ आहे. आज काँग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर आहे. संभाव्य जिल्हा परिषदचे उमेदवार म्हणून इथले लोक अपेक्षेने आपल्याकडे बघतात. सामाजिक दायित्व म्हणून काय भूमिका असेल पुढची? जिल्हा परिषद सदस्य म्हणून बघूत का नाही बघूत, पण हे माझं एक कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या अनुषंगाने मी 12 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर काम करतोय. ही माझी मातृभूमी आहे, जन्मभूमी आहे. त्याच्यामुळं इथल्या प्रत्येक प्रश्नाला, इथल्या प्रत्येक गोरगरीब जनतेच्या कुठल्याही प्रश्नाला प्रतिसाद देऊन त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचं काम मी इथून पुढे करणार आहे. बोलके कार्यकर्ते कमी, पण काम करणारा कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे बघलं जाते. इथली ग्रामीण भागातली जनता ह्या ठिकाणी येते, काय त्यांना आश्वस्त करणार आहात? आता ह्या जे काही ग्रामस्थ, इथले बी ग्रामस्थ आहेत किंवा आमच्या भागातले जे काही जनता आहे, यांच्या कुठलाही अपेक्षाभंग मी होऊ देणार नाही. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला जातीनं लक्ष घालून, वाचा फोडून, शासन दरबारी त्याची योग्य मांडणी करून इथल्या लोकांसाठी जे मला काही करता येईल ते मी पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे. आज जो पाण्याचा इथला प्रश्न आहे, तर शासकीय जर इथं लवकरात लवकर मदत नाही मिळाली, पण तात्पुरत्या स्वरूपामध्ये मी अर्जुन सिंग बयास सर, आमच्या इथले मार्गदर्शक माळाकोळीचे आहेत, भास्कर मामा आहेत, आमच्या सगोरे साहेब आहेत, मस्के साहेब आहेत, यांच्या सगळ्याच्या माध्यमातून इथं सांगितलेलं आहे की जोपर्यंत काही शासकीय इथं मदत भेटणार नाही तोपर्यंत 10,000 आम्ही आमच्यातर्फे ह्या रुग्णालयाला इथं देणार आहेत दररोज. आणि टँकरनी पाण्याची जर इथं व्यवस्था झाली तर ठीक आहे, नाही तर मग ते पुढची बी उपाययोजना आम्हाला आमच्या सर्वांच्या लोकवर्गणीमधून आम्ही करू. कारण सरकारने, शासनाने एवढं देऊन पण इथं जर काही भेटत नसेल तर ही मोठी शोकांतिका आहे. हे राजकीय लोकांचं इथलं अपयश आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या ग्रामीण रुग्णालयाला जर पाणी देऊ शकत नाहीयेत तर बाकी सर्कलची अवस्था काय असेल?
रोडवरचं गाव आहे, रोडवरचा दवाखाना आहे, येणाऱ्या पेशंटची संख्या इथं कमी नाहीये. याच्याकडे जातीनं तहसीलदार साहेबांनी लक्ष घालावं असं माझं तहसीलदार साहेबांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे. आणि तहसीलदार साहेबांनी ह्याच्यावर लक्ष घातले का नाही ते जिल्हाधिकारी साहेबांनी इकडे बघायला पाहिजे असं माझं जिल्हाधिकारी साहेबांना पण विनंती आहे. मी सर्व ग्रामस्थाच्या वतीने त्यांना विनंती करतो की इथला पाण्याचा प्रश्न जेवढ्या लवकरात होईल तात्काळ सोडण्यात यावा. साहेब, पोटतिडकीनं आपण बोलत आहोत पाण्याच्या प्रश्नावर, पण लोहा तालुक्याचं प्रशासन जे आहे झोपेचं सोंग घेतलेलं आहे असं मीडियामध्ये पण ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं. जनतेमध्ये चर्चा आहे, सरकारी काम 6 महिने थांब अशी परिस्थिती झालेली आहे. पण इथं जीव घेणे हैवा, ज्या वाळूच्या रेतीच्या जे काही मुरुम असेल हे सगळे माफिया जे आहेत, रेती माफिया आहेत, ते भरधाव वेगाने या रस्त्यावर वाहतात. जीव घेणा त्यांची ड्रायव्हिंग चालू आहे, ड्रायव्हरांना विशेष बक्षीस दिलं जात आहे. त्याच्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे. तहसीलदार त्याच्यामध्ये तात्काळ गौण खनिजाची परवानगी देतात, पण तुमच्या पाण्याच्या निवेदनाला त्यांनी फक्त प्रशासनाला सहकार्य करा असं लेखी उत्तर दिलेलं आहे. आणि तुम्ही आंदोलन थांबलात, या प्रशासनाकडे कसं बघणार आहात? का तुमच्यातला भीमाशंकर मामा कापशे आझाद ग्रुपचा जागा होणार आहे? तर मी तुमच्याकडे एखाद्या गोष्टीची मागणी केली आणि पहिल्या वेळेस मागणी केली की लगेचच्या लगेच ते व्हायला पाहिजे, भेटायला पाहिजे, हे पण मी माझ्या बाजूने चुकीचं समजतो. साहेब, उन्हाळा संपल्यावर काय करणार आहात? नाही, लगेचच्या लगेच त्यांनी 12 तारखेला मला सांगितलं होतं की आमचे पदाधिकारी येऊन भेटतील आणि ते काय आहे ते मार्ग काढू. जर त्यांनी नाही मार्ग काढला तर मी माझ्या स्वखर्चाने द्यायला बी तयार आहे. 11 तारखेला पत्र आले, आज 15 तारीख संपत आली. हो, आज आम्ही भेटणार आहेत त्यांना. पदाधिकारी जे काही त्यांचे तिथले आहेत, जाधव साहेब म्हणून आहेत, त्यांना आता तुमच्यापासून मी गेल्याच्या नंतर त्यांनाच भेटणार आहे. घंटानाथ का थांबला? त्यांची आता जाणून घेतो ना की ते काय उपाययोजना करणार आहेत. की आंदोलन करणे हाच माझा हेतू नाहीये, लोकांचा प्रश्न सुटला पाहिजे. कारण आंदोलन हे आता तुम्ही जर लोहा कंधारचं जर विचारत असताल, तुम्ही सांगतो आंदोलन हे स्वतःच्या स्वार्थासाठी होतात. तिथं माझं आंदोलन हे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, जनतेसाठी आहे. म्हणून मी प्रशासनाला असं टोकाच्या भूमिकेवर कुठे बी धरणार नाही. त्याच्यामधून त्यांनी काहीतरी मार्ग काढावा. प्रशासनातले लोक म्हणजे काही बाहेरचे नाहीयेत, ते बी आपल्यातलेच लोक आहेत. त्यांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. लवकरात लवकर हा प्रश्न त्यांनी सोडवावा. कारण मला कोणाच्या चहाची सुद्धा अपेक्षा नाही. मी परवाच सांगितलं होतं एका ठिकाणी, चहा बी माझ्यातर्फेच असेल, जेवण बी माझ्यातर्फेच असेल. फक्त माझ्या जनतेचे तुम्ही प्रश्न कुठलेही असतील तर ते सोडवण्यासाठी कुठलाही हलगर्जीपणा करू नका. हलगर्जीपणा जर करत असताल तर मग आमची ताकद पुढे दाखवून देऊ. हे होते भीमाशंकर मामा कापशे यांनी प्रशासनाला त्यांच्या भाषेमध्ये जी भूमिका होती ती सांगण्याचा प्रयत्न मीडियाच्या माध्यमातून केला आहे. मी इथले स्थानिकचे पत्रकार आहेत, बया सर, मी त्यांच्याकडे जाणार आहे. पण तत्पूर्वी मी तिडके साहेबांना विचारतोय की साहेब, आपण इथं स्थानिकचे पदाधिकारी आहात. जी दुःखाची गोष्ट म्हणजे आता पुण्याकडे जावं सांगायचं, म्हणजे आता पुण्याकडे जावं, शासनाला लावला पाहिजेत ना. एवढी मोठी रक्कम म्हणजे गावाला पाणी प्यायला मिळत नाही. सर, जनतेनं तर कुठं जावं सांगा? कुठलीच योजना बरोबर नाही, पाणी गावाला नाही. ठण एवढं माळाकुळी समृद्ध गाव आहे, रोडवरचं गाव आहे, तरी साहेब एवढी मोठी दुःखाची गोष्ट एक सांगून म्हणजे आता सर्वसामान्य आणि माणसं समजा आणू तर गोरगरिबाची काय वाटत? 1 किलोमीटर गावाची लांबी रुंदी झाली असेल, 2 किलोमीटर एक जर घागर आणायची म्हणलं 2 किलोमीटर घागर कशी आणायची पाण्याची? पाणी नाही. तळमळीचा प्रश्न. ग्रामसभेला एवढे मोठे अधिकार आहेत, मग जनता काही तर दहशतीखाली आहे का? दहशत कशात आले? प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या आपल्या आपल्या भूंगीत आहे झालं. समृद्ध गाव कशाचं समृद्ध झाले? पाणी प्यायला नाही गावाला, समृद्ध कशाचं गाव आले साहेब? वाटोळ होऊन गेलं सगळं. काय चाललंय? शासनाचं खूप सहकार्य आहे, चाललंय काय हेच पता लागाय तयार नाही. घेतो का बजेटचे? ग्रामसेवक कुठं आहे की ग्रामसभाच नाही गावाला. प्रत्येक माणूस आपल्या आपल्या कामात बिझी आहे झालं. सर्वसामान्य माणसाची खूप हाल आहेत साहेब, हाल बेहाल. पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. हे होते देवाला पावते का काय होते? इथले स्थानिकचे पत्रकार आहेत, बयास सर. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्राची जाणीव असणारे, प्रशासनामध्ये पकड असणारे साहेब. हा विषय मोजकाच आणि कमी शब्दामध्ये महाराष्ट्राला कळू द्या की पाणी कुठं मुरते. पाणी जनतेच्या नळाला येत नाही, थेंब येत नाही, पण कोटीने पैसे खात्यावर जमा होतात. काय मत आहे? मत जसं गावातले स्थानिक नेते, राजकीय मंडळी जबाबदार आहे त्याला, तसेच ग्रामस्थही जबाबदार आहेत. जोपर्यंत रडणार नाही तोपर्यंत आईची दूध पाजवणार. गावात आलेली योजना आतापर्यंत का रखडली ते गावानं जाऊन विचारायला पाहिजे ना त्यांना. खरं आहे. गावानं जाऊन विचारायला पाहिजे त्याला, बाप काय झालं, 3 वर्ष झालं का रेंगाळलं? कोणी जाऊन विचारत नाही. या गावात
थोडी आर्थिक परिस्थिती सर्वांची चांगली आहे. प्रत्येक जण आपला आपला बोर देत आहे. 50% अधिक कुटुंबाकडे बोर आहे. जे आहेत ते पाणी आता सर्व बोरचं जवळपास 100% बोरचं पाणी कमी होऊन गेले. आता लोकांना जाग आल्या किंवा पाणी पुरवठा योजना व्हायला पाहिजे. प्रायव्हेट बोरकडं हा द्वितीय क्रमांकाने आपण जाऊ, पण द्वितीय- शासनाचं बजेट आणि शासनाचं पाणी कुठं मुरतंय नळाला का नाही? मी तेच म्हणतो ना, राजकीय नेते जेव्हा तिथं अकार्यक्षम करतात त्यावेळेस जनतेनं उठाव करावा लागतंय. जनतेनं उठाव करावा लागतंय की बाबा आमच्या माळाकोळीच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काय झालं. अगोदर ग्रामपंचायत, तहसीलदार आणि नंतर मग कलेक्टर साहेब. कोणी काही उठावच करत नाही आणि तोच गैरफायदा घेऊन गुत्तेदार झालं. पाणी पुरवठा योजनाचे अधिकारी कर्मचारी झाले. लक्ष देतील. हे चलाले चालू द्या. त्याच्यामध्ये मध्यंतरी काहीतरी आज राज्य शासनाकडे तिजोरीमध्ये पैसा कमी होता. त्या सर्व गुत्तेदारांचे बिल थोडे लांबले, तोही काही विषय झाला. सर्वांचे थोडे बिल भेटले. मग आता तरी चालू व्हायला पाहिजे ना पाणी पुरवठा योजनेचे काम. 2 जलकुंभ आहेत माळाकोळीमध्ये, त्याच्यापैकी एका जलकुंभाचं फक्त काम झालं. दुसऱ्या जलकुंभाचं काम अर्धवटच आहे. ओके. आणि इथल्या भूमीचे भूमिपुत्र असणारे ज्यांनी या योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती पत्रकार म्हणून या ठिकाणी मीडियाला दिली आहे. तसेच शाहू फुले आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता परंतु खंदा काँग्रेसच्या विचाराचा नेता, उभरता नेता म्हणून भारत मस्के यांच्याकडे पाहिलं जातं. या ठिकाणी भारत मस्के आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत. भारतदादा, धरण उशाला कोरड घशाला, सदनगाव माळाकोळी, त्या माळाकोळीचे तुम्ही युवा नेते, काय परिस्थिती कसं समोर जात आहे? युवा नेतृत्व म्हणण्यापेक्षा आमच्या भागाची जनता खूप उदासीन आहे. प्रत्येक प्रश्नाकडे अगदी उदासीनतेने पाहते. त्यामुळे आमचा सिंचनाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, या सर्व प्रश्नांची मला मागून जायचं म्हणून उकल होणं दिवसेंदिवस लांबणी होत चालले. सध्याचा जो प्रश्न आहे पाणी टंचाईचा, हा गांभीर्याचा प्रश्न आहे. आणि याच्यावर सततपणे सर्वजण याला गांभीर्य म्हणतात. तिडके साहेब बोलले, पत्रकार साहेब बोलले, बाकीचे लोकही बोलतात. पण युवा वर्ग म्हणून युवा वर्गात कधी जनजागृती होणार आहे? युवा कधी ग्रामसभेत जाणार आहे? युवा आपला प्रश्नाचा हक्क कधी मांडणार आहे? आपण काय भूमिका घेणार त्याच्याबद्दल? पाटलांना सांगण्यासारखं आमच्या गावात ग्रामसभाच नाही. कागदावर असली तर काय आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे कधी अनाउन्सिंग नाही, कधी नोटीस नाही. जी ग्रामसभेविषयी जी जनजागृती लागते ते आमच्या अद्याप गावात नाही. आणि 1-2 माणसांनी बोलायला गेले की त्याचा उलट परिणाम होतो. म्हणजे दहशत आहे. दुसरं काय, ग्रामसभाच नाही ना, कोणीच बोलायला तयार. ओके, कट करा. फक्त 1 मिनिट 60 सेकंद.